नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस आयुक्तालय मागील वर्षी झालेला या ठिकाणी पेपर आपण घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत WhatsAppवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, या PDF सर्वांनीच घ्यायला पाहिजे। यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील। विद्यार्थी मित्रांनो, विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, युद्धाला भिणारा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा। बघा, युद्धाला भिणारा, बघा या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा। युद्धाला भिणारा, बघा युद्धाला भिणारा म्हणजेच रणभीरू या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा क राहील। विद्यार्थी मित्रांनो, वायस या ठिकाणी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द राहील। वायस म्हणजे कावळा आणि बाकीचे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो कमळ या शब्दाचे समानार्थी ते शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक पाचवा बघा, संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। बघा विद्यार्थी, जगत विलक्षण, बघा या ठिकाणी बघा शब्द आहे, या ठिकाणी संधी विग्रह आपल्याला करावा। जगत विलक्षण बघा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राहील। विद्यार्थी, जग विलक्षण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य संधी विग्रह असलेल्या या ठिकाणी शब्द राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, पुढील शब्दाचे या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, लाहोर या ठिकाणी शब्द आहे, तर या ठिकाणी आपल्या या शब्दाचे या ठिकाणी लिंग ओळखाय लाहोर। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील। नपुसक लिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग राहील। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे? साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील। विद्यार्थी मित्रांनो, भावे प्रयोग या ठिकाणी या वाक्यामधला या ठिकाणी प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, अप्पलपोटा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचं। बघा, अप्पलपोटा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं। बघा, अप्पलपोटा, अप्पलपोटा म्हणजेच स्वतःचाच फायदा करणार या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य पुढीलपैकी कोणतं? बघा, मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, ळ या वर्णाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र वर्ण या ठिकाणी या वर्णाचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारे, बघा या पुढीलपैकी काय असते? पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारे यापैकी खालीलपैकी काय असते? बघा, पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारे म्हणजेच पाक्षिक या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अ राहील। ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला नाझीवाद असे म्हणतात।
प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण झाल्या? बघा, भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण झाल्या? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील विद्यार्थी मित्रांनो, सुचेता कृपलानी या भारतामधल्या पहिल्या मुख्यमंत्री. बघा, ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, पुढचा प्रश्न बघा, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह पुढीलपैकी कोणता? बघा, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे पृथ्वी ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, स्थानिक स्वराज्य संस्था जनक असे लॉर्ड रिपन यांना भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 बघा, राज्यपालाचे पद बघा या ठिकाणी रिकामे झाल्यास तात्पुरते पद पुढीलपैकी कोण राज्यपालाचे पद विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पद रिकामे झाल्यास तात्पुरते पद पुढीलपैकी कोण सांभाळतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील विद्यार्थी मित्रांनो, मुख्य न्यायाधीश. विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालाचं पद रिकामे झाल्यास त्या जागी तात्पुरते पद हे मुख्य न्यायाधीश सांभाळत असतात. प्रश्न क्रमांक 16 बघा, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या पुढीलपैकी कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त या ठिकाणी करण्यात आले? बघा, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या आगमनानिमित्त या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाची या ठिकाणी उभारणी करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज पंचम या इंग्लंडच्या राजाच्या आगमनाच्या निमित्ताने गेटवे ऑफ इंडिया यांची उभारणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 17 बघा, गोपीचंद पुढीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी गोपीचंद पुढीलपैकी कोणत्या एका क्रीडा प्रकाराशी ते संबंधित आहेत? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील. गोपीचंद हे बॅडमिंटन या खेळासंबंधित खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 18 बघा, संगणक प्रणालीमध्ये रॅम याचं योग्य फुल फॉर्म पुढीलपैकी कोणता? बघा, संगणक प्रणालीमध्ये रॅम याचं योग्य फुल फॉर्म पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, RAM या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा, रँडम ॲक्सेस मेमरी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे एकूण प्रशासकीय विभाग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील. महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी? बघा, भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? बघा, सन 1853 मध्ये भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 1853 या वर्षी ती सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 21 बघा, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणतं? थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणतं नाव आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील. बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, कोयना ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी? बघा, कोयना ही नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीची ती उपनदी आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील. कोयना ही नदी कृष्णा नदीची ती उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, मराठीमधले पहिले वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी काढले? बघा, मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी काढलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील विद्यार्थी मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र त्यांनी काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून? बघा, महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? बघा, महाराष्ट्र पठार विद्यार्थी मित्रांनो बेसॉल्ट या खडकापासून ते बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघा, जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र पुढीलपैकी कोणते? बघा, जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र पुढीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील विद्यार्थी मित्रांनो,
त्रिशूल क्षेपणास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, मुंबई येथे पहिली कापड गिरणी पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू मुंबई येथील पहिली कापड गिरणी पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? बघा, सन 1851 या वर्षी मुंबई येथील पहिली कापड गिरणी ही सुरू झाली. बघा, ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्यात बघा संविधानाच्या पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती बघा राजवट राज्यामध्ये लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट राज्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील विद्यार्थी मित्रांनो, कलम 356 नुसार राज्यांमध्ये आणीबाणी या ठिकाणी लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक 28 बघा कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणत्या? बघा, कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, महाराष्ट्र राज्य. विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 29 बघा, पुढीलपैकी कोणता वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? पुढीलपैकी कोणता वेद विद्यार्थी मित्रांनो भारतीय संगीताचा उगम मानला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, सामवेद हा भारतीय संगीताचा या ठिकाणी उगम मानला जातो. प्रश्न क्रमांक 30 बघा, सार्क या संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? सार्क या संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्क या संघटनेचं मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी सार्क या संघटनेचं या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा, खालीलपैकी कोणता समुद्र विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे जमिनीने वेढलेला तो समुद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो क राहील, मृत समुद्र. विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी जमिनीने वेढलेला तो समुद्र आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना पुढीलपैकी कोणता भाग हा आधारभूत आणि महत्त्वाचा असतो? भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना पुढीलपैकी कोणता भाग हा आधारभूत आणि महत्त्वाचा भाग मानला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राहील विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना सरनामा हा या ठिकाणी आधारभूत आणि महत्त्वाचा या ठिकाणी भाग असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राहील, कोयना या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. बाकीचे सर्व हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. प्रश्न क्रमांक 34 बघा, संगणकाची स्मरणशक्ती पुढीलपैकी कशामध्ये मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती पुढीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा, संगणकाची स्मरणशक्ती विद्यार्थी मित्रांनो बाईट्स या एककामध्ये संगणकाच्या या ठिकाणी स्मरणशक्ती मोजतात. प्रश्न क्रमांक 35 बघा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे वाहते? बघा, खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे वाहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील, तापी नदी. विद्यार्थी मित्रांनो पश्चिमेकडे वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणते? बघा, भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, गोवा हे राज्य विद्यार्थी मित्रांनो आकारमानाने सर्वात लहान ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक पुढीलपैकी कोणत्या सभागृहासाठी करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी अ राहील, राष्ट्रपती 12 नामवंत. बघा, राज्यसभेसाठी विद्यार्थी मित्र राष्ट्रपती हे 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक ते करत असतात. प्रश्न क्रमांक 38 बघा, मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहे? मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहेत? बघा, मुंबई उच्च न्यायालयाची एकूण 3 खंडपीठे आहेत. प्रश्न क्रमांक 39 बघा, ग्रामपंचायतीचे अ ब क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी निकष लावतात? ग्रामपंचायतीचे बघा अ ब क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना पुढीलपैकी कोणते निकष लावतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या या ठिकाणी निष्कर्षावर या ठिकाणी अ ब क श्रेणीमध्येच या ठिकाणी वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारावर ते करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर धरण बांधण्यात? महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर या ठिकाणी धरण बांधलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये गोदावरी जायकवाडी हे धरण बांधलेलं आहे.
बघा पुढचा प्रश्न बघा, शिसे या धातूचा वापर पुढीलपैकी कशासाठी बघा शिसे या धातूचा वापर पुढीलपैकी कशासाठी करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील विद्यार्थी मित्रांनो, दारुगोळा तयार करणे ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामीण मार्गाची देखभाल पुढीलपैकी कोणती संस्था करते? ग्रामीण मार्गाची देखभाल पुढीलपैकी कोणती या ठिकाणी संस्था करते? बघा ग्रामीण मार्गाची देखभाल जिल्हा परिषद हे करत असते. बघा ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई पुणे या द्रुतगती मार्गाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण यांचे नाव मुंबई पुणे या द्रुतगती मार्गाला देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक पुढीलपैकी कोण आहेत? बघा हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक पुढीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ राहील परेश मोकाशी हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ब राहील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वात कमी क्षेत्रफळ मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबईमधील वांद्रे वरळी या सागरी सेतूला पुढीलपैकी कोणाचे नाव दिले? मुंबईमध्ये वांद्रे ते वरळी या सागरी सेतूला पुढीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? बघा ऑप्शन क्रमांक ड राहील विद्यार्थी मित्रांनो, राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा या ठिकाणी प्रतिकार करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक क राहील पांढऱ्या पेशी शरीरामध्ये रोगजंतूचा ते प्रतिकार करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपला सेज या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा. बघा सेज या ठिकाणी SEZ सेज या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा, स्पेशल इकॉनॉमिक झोन. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील विद्यार्थी, स्पेशल इकॉनॉमिक झोन हे सेस या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा, जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्याकरिता सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणते असते? बघा जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्याकरिता सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणते असते? बघा विद्यार्थी जिल्ह्यामधलं सर्वोच्च पद या ठिकाणी आपला विचारलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील पोलीस अधीक्षक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 51, डेक्कन ओडिसी हे पुढीलपैकी कशाचं नाव आहे? डेक्कन ओडिसी हे पुढीलपैकी कशाचं नाव आहे? डेक्कन ओडिसी. बघा विद्यार्थी डेक्कन ओडिसी हे ट्रेनचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 52 बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राहील विद्यार्थी मित्रांनो, ओ या ठिकाणी आपला योग्य पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 53 बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणता या ठिकाणी संख्या येईल? बघा प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्न क्रमांक 53 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी पर्याय येईल? 72 आहे. बघा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी संख्या ओळखायची आहे. या क्वेश्चन मार्क या ठिकाणी बघा आहे, या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी अंक येईल? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.